Good morning. I am Mahesh Bhoye from Government Education College of Panvel, B.Ed, second year students. Students, last lecture we discuss very important figure, very important topic in your grammar unit. If you remember this topic, figures of speech. Are you understand? Figures of speech. Last lecture we have studied in five one of the major important figures we have studied in last lecture. First is alliteration, second is repetition, and third is simile, and fourth is hyperbole. If you remember last lecture, are you understand student what I'm trying to say? That's, are you understand? One of the five major figures of speech you have studied in last lecture, but today another important figures of speech we are learning today's lecture. Okay, let's start today's session, students. Students, we are already studied that five important measures figures of speech. First is alliteration, second is repetition, and third is simile, fourth is metaphor, and fifth is hyperbole. All these are five important figures of speech we have studied in last lecture. Okay, but student, today another important figures in discuss today's lecture. Listen, student. Next figures of speech. Listen, anaphora. Anaphora. Listen, student. What is meant by anaphora? Anaphora means अनुवर्ती प्रतिविधान. लिसन स्टुडंट, अनुवर्ती प्रतिविधान असं आपण म्हणू शकतो. डेफिनेशन ऑफ anaphora is a technique where several phrases or words begin with the same words or words. बघा, हे तंत्र कुठे वापरले जातं? वाक्यामध्ये किंवा व्हर्समध्ये वापरले जाते. बिगॅन विथ द सेम वर्ड्स और वर्ड्स. कसं? तर ते सुरुवातीला शब्द काही शब्द सुरुवातीला वापरले जातात. लिसन स्टुडंट्स. फॉर एक्झाम्पल, लिसन. आय कॅन, आय सॉ, आय कॉन्कर्ड. लिसन स्टुडंट्स. आय वर्ड इज रिपीटेड. आर यू अंडरस्टँड? बघा, आपलं काय होतं, डेफिनेशन काय होती की वाक्य सुरुवातीला शब्द तो रिपीट आला पाहिजे. वाक्यामध्ये रिपीट शब्द येतो, तो एकच शब्द वापरला जातो सुरुवातीला, त्याला आपण anaphora म्हणतो. आय कॅन, आय शॉ, आय कॉन्कर्ड. लिसन. त्यानंतर नेक्स्ट, मॅड वर्ड, मॅड किंग, मॅड कंपोजिशन. लिसन. मॅड वर्ड्स इज रिपीटेड in this sentence, in this verse, in this phrase. Okay, listen. Do not, students, do not confuse alliteration and anaphora. Alliteration means words, sounds, and anaphora means words repeated. Listen, do not confuse, students. Are you understand? Okay, students, next is irony. Listen. Irony means, students, irony means vidamban. Okay, students, listen. Definition of irony: occurs when that marks contrast between what said and what is made, or between appearance and reality. Listen, students. हे आयरॉनी काय असतं, विडंबन काय असतं? जेव्हा काही सांगितले जाते. लिसन स्टुडंट. जेव्हा काही सांगितले जाते आणि त्याचा अभिप्रेत जो त्याचा अर्थ जो वेगळाच असतो आणि ते दिसण्याची वेगळेच असतं, त्याची वास्तविकता वेगळी असते किंवा त्याच्यामध्ये लक्षणीय फरक असतो, त्यालाच आपण विडंबन असे म्हणतो. लिसन स्टुडंट्स. बघा, असं विडंबन आपल्याला खूप काही कवितांमध्ये बघायला मिळतं. लिसन. फॉर एक्झाम्पल ऑफ आयरॉनी. फर्स्ट इज, हाऊ नाईस सी सेड व्हेन आय टोल्ड हर आय हर टू वर्क ऑल वीकेंड. इट्स अ वर्बल आयरॉनी. लिसन. वाक्याचा अर्थ काय होत आहे? मी तिला सांगितलं. वा, किती छान. मी तिला सांगितलं आणि मला आठवड्याच्या शेवटी काम करायला लागायचं. हाऊ नाईस सी सेड व्हेन आय टोल्ड हर आय
हॅड टू वर्क ऑल वीकेंड्स. आणि मला आठवड्याच्या शेवटी काम करायला लागायचं. बघा इथे कसं विडंबन केलं आहे. लिसन स्टुडंट. असं विडंबनाचे जे वाक्य येतात त्यांना आपण आयरॉनी म्हणतो. लिसन स्टुडंट. नेक्स्ट example. A traffic cop gets a suspend for not paying his parking tickets. सिच्युएशनल आयरॉनी. बघा इथे कंडिशनल आयरॉनी आहे, सिच्युएशनल आयरॉनी. लिसन. वाक्याचा अर्थ काय होतो, तर पार्किंगच्या तिकिटाचे पैसे न दिल्याने वाहतूक पोलीस निलंबित. बघा इथे विडंबन केलं आहे. बघा बाळांनो. तर अशा पद्धतीने ही अशा प्रकारची येणारी जी वाक्य आहेत कवितांमध्ये येतात, अशा वाक्यांना आपण आयरॉनी किंवा विडंबन असं म्हणतो. स्टुडंट्स लिसन. नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच. स्टुडंट्स नेक्स्ट इज नंबर 8 पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजेच आपण मराठीमध्ये चेतना गुणोत्ती अलंकार असं म्हणतो. लिसन स्टुडंट्स. डेफिनेशन बघूया. व्हेन ॲनिमल्स, बर्ड्स ऑर एनी अदर वर्क ऑफ ह्युमन बिंग लिव्हिंग थिंग. लिसन. बघा याचा अर्थ काय होतो, एखादा मृत घटक सजीवासारखं कार्य करत असेल तर त्याला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणतो. लिसन स्टुडंट. फॉर एक्झाम्पल, लव्ह इज ब्लाइंड. लिसन. लव्ह इज ब्लाइंड. लव्ह इज मृत घटक आहे, आपण त्याला अबस्ट्रॅक्ट आहे. लिसन स्टुडंट. तर हे कसं आहे, ब्लाइंड आहे. ब्लाइंड हे काय, एक सजीवामध्ये असलेली ही एक घटक आहे. तर प्रेम हे कसं आहे, आंधळा आहे. लव्ह इज ब्लाइंड. इथे सुद्धा पर्सॉनिफिकेशन केलं आहे. द नेक्स्ट, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर्स. लिसन स्टुडंट्स. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स कसं, एक्सपिरियन्स हा मृत घटक आहे, तो एक बेस्ट टीचरशी जॉईन केलेला आहे. तर अशा पद्धतीने जे काही मृत घटक आहेत ते सजीवांप्रमाणे कार्य करत असतील एखाद्या वाक्यामध्ये किंवा कवितेच्या ओळीमध्ये, तर त्याला आपण पर्सॉनिफिकेशन म्हणतो. लिसन. आर यू अंडरस्टँड? व्हेरी सिम्पल डेफिनेशन, व्हेरी सिम्पल फिगर्स ऑफ स्पीच. ओके स्टुडंट, लिसन. नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच. स्टुडंट्स, पॅराडॉक्स मीन्स विरोधाभास, कॉन्ट्रास्ट. लिसन स्टुडंट्स. डेफिनेशन ऑफ पॅराडॉक्स, विरोधाभास. A statement that appears to contradict itself. A statement that appears to contradict itself. Listen. तर पॅराडॉक्स म्हणजे असं एक स्टेटमेंट की जे स्वतःमध्ये असलेला विरोधाभास दर्शविते. लिसन स्टुडंट्स. एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स किंवा विरोधाभास. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. तर बघा मुलांनो, याचा अर्थ काय होतो, तर ते खर्च करून पैसे वाचवा. बघा इथे कसा पॅराडॉक्स दाखवलेला आहे. बघा कसा इथे विरोधाभास दाखवलेला आहे. ते खर्च करून पैसे वाचवा. सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. इथे विरोधाभास दाखवलेला आहे. बघा त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स, दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. बघा इथे सुद्धा बिगिनिंग ऑफ द एंड हा सुद्धा एक विरोधाभास दाखवलेला आहे. लिसन स्टुडंट्स. आर यू अंडरस्टँड? पॅराडॉक्स, विरोधाभास कसा असतो हे समजते का बाळांनो? इट्स अ सिम्पल definition. A statement that appears to contradict itself. Listen. Simple definition. एकदम स्वतःमध्ये असलेला जो विरोधाभास दर्शवलेला असतो वाक्यामध्ये तो इथे दाखवायचा आहे. बघा किती सोपं आणि साधं हे फिगर्स ऑफ स्पीच आहे. लिसन स्टुडंट. अँड नेक्स्ट फिगर्स ऑफ स्पीच नंबर 10, ऑक्सिमोरम. लिसन स्टुडंट्स. द डेफिनेशन ऑफ ऑक्सिमोरम, फिगर्स ऑफ स्पीच. अ फिगर्स ऑफ स्पीच in which encourages or introductory terms appear side by side. Listen students. या ऑक्झिमोरममध्ये ह्याला सुद्धा एक विरोधाभास अलंकार म्हणू शकतो आपण. हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. लिसन स्टुडंट. त्याची आपण मराठी डेफिनेशन बघूया. मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन बघू. इथे भाषणाची जी अशी एखादी कृती असते की त्याचा अर्थ मराठीमध्ये, त्याचा विरोधाभास मराठीमध्ये आजूबाजूला दाखवलेला असतो. विसंगत किंवा विरोधाभासाची अशी कृती असते जी आजूबाजूला मराठीमध्ये दाखवलेली असते. आर यू अंडरस्टँड स्टुडंट्स? फॉर एक्झाम्पल, ओल्ड न्यूज. व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. देन ऑफुल गुड. व्हेरी सिम्पल. तर अशा प्रकारे मागच्या लेक्चरमध्ये 5 आणि ह्या आजच्या लेक्चरमध्ये 5 फिगर्स ऑफ स्पीच अलंकार बघितले. तर अशा पद्धतीने आपण 10 फिगर्स ऑफ स्पीच बघितले. तर आज बघितलेल्या काही फिगर्स ऑफ स्पीचवरती आपण एक रिव्हिजन करूया. लिसन स्टुडंट्स.
Students, look at my screen. First is your hands are clean. Listen, students. Your hands are clean. याचा हे कोणतं आहे? फिगर्स ऑफ स्पीच. ऑब्झर्व स्टुडंट्स. टेल मी द आन्सर. तुमचे हात चिखला इतके साधे आहेत. बघा इथे आयरॉनी वापरलेली आहे. आर यू अंडरस्टँड स्टुडंट्स? आयरॉनी. आपण आयरॉनीची व्याख्या बघितली, काही उदाहरणे सुद्धा बघितली होती. त्याच्यावरून लक्षात येते की इथे आयरॉनी म्हणजेच विडंबन केले आहे. लिसन स्टुडंट. नेक्स्ट, द थंडर ग्रम्बल्स. द थंडर ग्रम्बल्स. इथे पर्सॉनिफिकेशन वापरलेलं आहे स्टुडंट्स. लिसन, इथे पर्सॉनिफिकेशन आहे. ओके स्टुडंट्स. अँड लास्ट, वी शॅल नॉट फ्लॅग अँड फेल. वी शॅल गो ऑन टू द एंड्स. वी शॅल नेव्हर सरेंडर. लिसन स्टुडंट्स. याचा अर्थ होतो आहे आपण झेंडा फडकवू किंवा अपयशी होणार नाही. आपण शेवटपर्यंत जाऊ, जे आपण कधीही शरण जाणार नाही. लिसन स्टुडंट्स. बघा इथे सुद्धा एक पर्सॉनिफिकेशन वापरलेलं आहे. आर यू अंडरस्टँड स्टुडंट्स? लिसन. अशा पद्धतीने आपण या आजच्या तासावरती रिव्हिजनसुद्धा केले आहे. तर या आजच्या पाठावरती मी तुम्हाला आज जे आपण ग्रामरचे काही फिगर्स ऑफ स्पीच बघितले, त्या फिगर्स ऑफ स्पीचवरती मी तुम्हाला होमवर्क देत आहे. तो तुम्ही होमवर्क तयार करून आणायचा आहे. काही सेंटेन्स देत आहे ते तुम्ही त्यामधले फिगर्स ऑफ स्पीच ओळखायचे आहेत. ओके स्टुडंट्स, लिसन. तर अशा पद्धतीने आजचा हा होमवर्क लिहून घ्यायचा आहे आणि यापुढील जे फिगर्स ऑफ स्पीच आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. ओके स्टुडंट्स. तत्पूर्वी आपण इथे आज थांबूया. थँक्यू स्टुडंट्स.